नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि नेमकं तेच मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रहो, आपण आजपासून नेमकं तेच हा नवा कार्यक्रम सुरू करत आहोत आणि एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतरही अव्याहत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. नेमकं तेच मध्ये आम्ही काय सांगणार आहोत तर नेमकं तेच सांगणार आहोत जे तुमच्या मनात असतं. मित्रांनो, लोकशाहीचा अत्यंत मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणूक आणि लोकसभेच्या या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघ, त्याच्या शेजारी असणारे पुणे, सांगली, कोल्हापूर यासह महाराष्ट्राचं एकूण काय सुरू आहे, राजकीय वातावरण काय आहे आणि नेते, मतदार, प्रशासन यांच्या मनात काय आहे, एकूण काय समाज मनाचं चित्र आहे, या सगळ्यांचाच धांडोळा आपण या नेमकं तेच मध्ये घेणार आहोत. तेव्हा आपण हा कार्यक्रम पाहणं आणि लाईक करणं, शेअर करणं, त्याचबरोबर सबस्क्राईब करणं हे विसरायचं नाही आहे. तेव्हा आपण ह्या लोकशाहीच्या अत्यंत मोठ्या उत्सवाचं, महोत्सवाचं एक स्वरूप जाणून घेणार आहोत. आम्ही या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे काही गोष्टी सांगणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही सांगणार आहोत की प्रशासकीय बाबी काय आहेत. खरं तर लोकशाहीच्या या महोत्सवामध्ये मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सगळ्या मतदारांनी मतदान केलं पाहिजे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार फेअर, फ्री आणि ट्रान्सपरंट अशा निवडणुका होणं आणि ते घेणं हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं किंबहुना आद्य कर्तव्य आहे. आपलंही कर्तव्य आहे की मतदान करणं. हक्क तर आहेच, पण कर्तव्य पण आहे आणि त्या कर्तव्याला आपण सामोरी जायचंय. तेव्हा निवडणूक आयोग अर्थात प्रशासकीय यंत्रणा यासाठी सज्ज झालेली आहे. त्यांचे उपक्रम काय आहेत, ते काय काय कार्यवाही करतात, ते काय कारवाई करतात, या सगळ्याचाच धांडोळा आपण दररोज या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेणार आहोत. त्याचबरोबर एकूण निवडणूक यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे, व्हीव्हीपॅट सारखी एक नवीन यंत्रणा आपल्याकडे आलेली आहे आणि त्या यंत्रणेची पण ओळख आपण ह्या अंतर्गत करून घेणार आहोत. दुसरा जो घटक आहे तो राजकीय पक्षांचा आहे. साहजिकच अत्यंत उत्सुकतेचा आणि आपल्याला नेहमी ज्याच्याबद्दल आकर्षण, कुतूहल वाटत आलेला आहे असा हा घटक आहे. राजकीय पक्ष कोणते, कोण उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहणार, कोणाचं काय राजकारण सुरू आहे, डाव कोणता, प्रतिडाव कोणता, शह कोणता, काटशह कोणता, कोण कसं उभं राहणार, कोण कोणाची जिरवणार, कोण कोणाला वर नेणार, या सगळ्याची माहिती आम्ही या कार्यक्रमाच्या अंतर्गत देत राहणार आहोत. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे मतदार. मतदार आपल्या उमेदवारांबद्दल, एकूणच प्रशासकीय यंत्रणेबद्दल काय बोलतो, त्याचं काय मत आहे, इच्छा काय आहे, अपेक्षा काय आहेत, या सगळ्यांचा धांडोळा सुद्धा आम्ही थेट त्यांच्याशी बातचीत करून काही वेळा त्यांची मतं काय आहेत त्याचं विश्लेषण करून करणार आहोत. तेव्हा लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा स्तंभ असणारं माध्यम आणि त्याचे घटक असणारे आम्ही आपल्या सेवेकरता, आपल्या माहितीकरता नक्कीच आम्ही येत राहणार आहोत. लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि जसं निवडणूक आयोगाने सांगितलंय की भयमुक्त, अत्यंत चांगल्या वातावरणात आणि त्याचबरोबर पारदर्शक पद्धतीने या निवडणुका आपल्याला घ्यायच्या आहेत. आपल्याला सहभागी या निवडणुकांमध्ये व्हायचंय. तेव्हा कुठल्याही आमिषाला, प्रलोभनाला बळी तर पडायचं नाहीच आहे, कोणाची भीती आपल्याला बाळगायची नाहीये आणि अत्यंत चोख व्यवहार म्हणजे लोकशाहीचा जे मूलतत्व आहेत त्याचे जे रोख व्यवहार आहेत त्या हिशोबाने आपल्याला मतदान करायचंय. खरं तर लोकशाहीची ही जी घटना आहे, मतदान आहे, त्याच्याकरता निवडणूक आयोगाने खूप मोठी यंत्रणा सज्ज केली आहे. नव्याने येणारे युवक, पहिल्यांदाच मतदान करणारे युवक, त्यांच्याकरता माहिती दिली जाते. तर अत्यंत वयोवृद्ध जे 84-85 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता घरून मतदान करावं अशा पद्धतीच्या योजनाही आता राबवल्या जात आहेत. त्यामुळे मतदान केलंच पाहिजे, मतदान कराच हा अत्यंत प्रेमाचा आग्रह निवडणूक आयोगाचा आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. जर जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला देश आहे तर आपलं कर्तव्य हे आहे की ती अधिक मोठी व्हावी, ती अधिक समृद्ध व्हावी, ती अधिक संपन्न व्हावी आणि जगापुढे आदर्शवत व्हावी. याकरता आपण नक्कीच काम केलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या बोटाला मतदान केल्याची खूण लावून घेतलीच पाहिजे. तेव्हा आपण या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहोत. दररोज घडणाऱ्या जिल्ह्यामधल्या आणि जिल्ह्याला लागून असणाऱ्या राज्याच्या आणि देशाच्या सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी, त्यातले पिळपेच हेही समजून घेणार आहोत.
तेव्हा मी इथे थांबणार आहे. मात्र पुन्हा एकदा सांगतो की नेमकं तेच मध्ये नेमकं तुमच्या मनात जे आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तेव्हा या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे कार्यक्रम बघत राहा. धन्यवाद.